गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर, गुलाबी स्टेज आणि आता गुलाबी रिक्षा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सगळं राजकारण गुलाबी रंगात रंगवून टाकलंय आणि याच गुलाबी रंगाची भुरळ देवेंद्र फडणवीसांनाही पडली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीसांनी अजित पवार यांच्याप्रमाणेच गुलाबी जॅकेट घातलं। या गुलाबी राजकारणाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। पण पिन जॅकेट घातलेला आहे तर तुम्हाला काय सांगायचं? पहिल्यांदा घातलेलं नाही। जरी मनातला रंग भगवा असला तरी रंग मला सगळे आवडतात। तिकडे मनोज जरांगे पाटील यांनी आपले पत्ते अजून उघडलेले नाहीयेत, पण जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीत इच्छुकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या। गुरुवारी सलग 24 तास जरांगे पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। अंतरवली सराटीतल्या 2 ते 3 एकरवर इच्छुकांच्या गाड्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या। राज्यातल्या कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या बाहेर याच्या अर्ध्या सुद्धा गाड्या नाहीयेत आणि तितका ओघही नाहीये। उलट सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या प्रस्थापित नेते जरांगे फॅक्टरमुळे आपलं नुकसान होऊ नये, आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी अंतरवली सराटीचे उमरे झिजवताना दिसतायत। पण जरांगे पाटील यांनी आपली 30 तारखेला भूमिका स्पष्ट करू असं जाहीर केल्यानं जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही लक्ष लागलं। दरम्यान इच्छुकांनी गर्दी पाहून बैठकीत जरांगे पाटील भावुक झाले। जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले। जिल्ह्यातल्या मराठा आंदोलकांचं मातृत्व कायम ठेवा असं आवाहन जरांगेंनी केलं। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। एकीकडे उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे आपल्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं अनेकांनी इतर पक्षांची वाट धरली। 2019 पूर्वी आणि नंतरच्या काळात बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं अनेक नेत्यांनी भाजपला रामराम करत तुतारी हाती घेतली। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अनेक शिलेदारांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं। त्यामुळे पक्षातल्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या। पण भाजपमधून आलेल्या अनेकांना शरद पवारांच्या पक्षानं थेट उमेदवारी जाहीर केली। बेलापूर मतदारसंघात भाजपकडून मंदा म्हात्रेंना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेतली। महायुतीच्या जागावाटपात इंदापूर मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला। त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी काही दिवसापूर्वीच पक्षप्रवेश केला, त्यांनाही उमेदवारी मिळाली। कागलची जागा महायुतीत राष्ट्रवादीला मिळाली, त्यामुळे समरजित घाटगेंनी हाती तुतारी घेत उमेदवारी मिळवली। त्याचसोबत अहमदपूरमधून विनायकराव पाटील, उदगीरमधून सुधाकर भालेराव, वडगाव शहरीतून बापू पठारे, तुमसरमधून चरण वाघमारे आणि जामनेरमधून दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तुतारी फुंकली। पक्षप्रवेश होताच या नेत्यांना उमेदवारी सुद्धा शरद पवारांनी बहाल केली। विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। एकेका मतदारसंघात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। एकाला तिकीट जाहीर झाल्यानं नाराज दुसरा होतोय आणि त्या इच्छुकांनी आता बंडखोरीची तलवार उपसली आहे। नांदगावमध्ये महायुतीकडून शिवसेना सुहास कांदेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला। बीडच्या आष्टी मतदारसंघावरून महायुतीत पेच निर्माण झाला। त्यामुळे महायुतीनं कुणालाही तिकीट न देता अपक्ष म्हणून उमेदवार उभे करावे अशी मागणी सुरेश धस यांनी केली। तर पारोळा एरंडोल मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार एटी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। नाशिक मध्य मतदारसंघात शिवसेना उभाठाकडून वसंत गीतेंना तिकीट मिळाल्यानं काँग्रेसच्या हेमलता पाटील नाराज आहेत। पाटील यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे। तर कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकरांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे इच्छुक असलेल्या माजी महापौर कमल व्यवहारेंनी राजीनामा देत बंडाचं हत्यार उपसलं। वरळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। शिवसेनेनं आदित्य ठाकरेंविरोधात मोठा डाव टाकलाय। वरळीतून शिवसेनेकडून मिलिंद देवरा या दिग्गज नेत्याला मैदानात उतरवण्यात आलंय। निवडणुकीच्या आखाड्यात आदित्य ठाकरेंविरोधात आता मिलिंद देवरा असतील। वरळी त्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। वरळी विधानसभेत विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे अशी तिरंगी लढत होणार आहे। आदित्य ठाकरे यांच्या समोर मिलिंद देवरा किती मोठं आव्हान निर्माण करणार
वरळी मतदारसंघातून कोण बाजी मारणार असा सवाल उपस्थित होतो। वरळी आणि वरळीकरांना मी न्याय देऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझ्यावर दाखवला। लवकरच आम्ही वरळी मतदारसंघाबाबत पुढचे धोरण जाहीर करू असं मिलिंद देवरा म्हणाले। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे। जवळपास 90% जागा वाटप झालंय। बऱ्याच जागांवर उमेदवार जाहीर झाले। आता राहिलेल्या जागांवरून दिल्लीत दोन्ही आघाडी युतीच्या बैठका सुरू आहेत। ठाकरे गटासोबत काँग्रेसचा जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी गेला। आधी आलेल्या 85-85-85 फॉर्म्युलाचा आता बदल झाला आणि बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय की आता 90-90-90चा झालाय। काँग्रेस, ठाकरे, शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी या 3 पक्षांच्या जागा वाढून 90-90-90 झाल्यात, तर 18 जागा आम्ही मित्रपक्षांना दिल्या असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे एका बाजूला ह्या दोघांचं भांडणं होतंय, पण शरद पवार कधी 90वर पोहोचले हे मात्र कळलेलं नाही। आम्ही आता साधारण 18 जागा आम्ही मित्रपक्षांकरता ठेवलेल्या आहेत। 18 जागा ठेवलेल्या आहेत। आता त्यामधून किती मित्रपक्ष आता निर्णय पद्धतीने वाटप होतंय ते पाहतोय आम्ही। मला वाटतं सर्व मित्रपक्षाला सुद्धा चांगल्या अत्यंत समाधानी करण्याचा प्रयत्न आमचा आहे। तो आता 90-90 झालेला आहे। आता असं काही विषय असतील तर त्याची चर्चा आम्ही एकत्र करत असतो। महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसतो। एवढा मोठी निवडणूक आहे, संपूर्ण राज्याची निवडणूक आहे, 288 जागांची निवडणूक आहे। काही ना काही प्रश्न येत असतात, आम्ही ते सोडवत असतो आणि ते सोडवले जातील। अजित पवार इंदापुरात दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले। यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा खरपूस समाचार घेतला। लोकसभा निवडणुकीत आम्हाला आश्वासन दिलं, आम्हाला आश्वासन देऊन घरी बोलवलं, जेव घातलं आणि प्रत्यक्षात अदृश्य हात तुतारीसाठी वापरला असं तुम्ही म्हणत असाल तर ही गोष्ट कोणत्या नैतिकतेत बसते असा सवाल त्यांनी हर्षवर्धन पाटलांना विचारला। ज्या पक्षामध्ये आपण असतो त्या पक्षाचं आपण काम करत नाही, अशा दलबदलू नेत्यांवर कसा विश्वास ठेवायचा असं म्हणत त्यांनी हर्षवर्धन पाटलांवर टीका केली। वेळेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो, परंतु यावेळीच मी अदृश्य काम केलं। अरे अजित पवारनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही। जो कोणी उभा करेल त्याचं इमानदारीद्वारेच काम केलं। मॅच फिक्सिंग प्रकारच नाही, नाहीतर समोरच विरोध चाल। ही जी काही पद्धत आहे ना, तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? स्वतः भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत, परंतु थांबायची तयारीच नाही। सारखं कोणीतरी नाही आपल्याला थांबून कसं चालेल, काय चालेल ते त्यांच्या पक्षाने काय करावं त्यांचं झालं। भाजप सोडून दिला आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष पवार साहेबांच्या पक्षामध्ये गेले। सारखं दलबदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी त्यांना जंग पछाडले, मात्र त्यांची पळताभुई थोडी झाली। बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यामुळे कोकणानं त्यांची साथ सोडली। आता एकही आमदार कोकणात दिसणार नाही, कोकणात एकही खासदार आला नाही, आता एकही आमदार येऊ देणार नाही। सगळे किल्ले उद्ध्वस्त झाले असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली। ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी त्यांनी जंग पछाडले, पण त्यांची पळताबुई थोडी झाली। कोकणामध्ये एकही जागा मिळाली नाही। बाळासाहेबांचं आणि कोकणाचं जे नातं होतं, जेव्हा बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले आणि त्याच वेळेस बाळासाहेबांची बेईमानी केली, या जनतेची बेईमानी केली, त्याच वेळेस कोकणाने त्यांची साथ सोडली। एकही खासदार त्यांचा आला नाही, आता एकही आमदार कोकणात दिसणार नाही। मी सांगितलं तुम्हाला की स्ट्राईक रेट जो आहे लोकसभेमध्ये एवढं सगळं फेक नॅरेटिव्ह पसरवून सुद्धा फसवून लोकांना, तरी सुद्धा स्ट्राईक रेट जो आमचा उभाटापेक्षा जास्त होता। आणि महायुतीचा स्ट्राईक रेट जो आहे या निवडणुकीमध्ये कामाच्या बलबुत्यावर, कामाच्या जोरावर, विविध योजनांच्या जोरावर स्ट्राईक रेट एकदम सगळ्यात भारी असेल।